Hello student, today we will see the topic number 4 environmental management. आज आपण पाहणार आहोत सॅग्रीड ग्रुव्स. व्हॉट इज मीन बाय सॅग्रीड ग्रुव्स? सॅग्रीड म्हणजे काय? तर सॅग्रीड म्हणजे पवित्र आणि ग्रुव्स म्हणजे काय? अ ग्रुप ऑफ ट्रीज. ठीक आहे. तर पाहणार आहोत व्हॉट इज मीन बाय सॅग्रीड ग्रुव्स. ठीक आहे. The forest conserved in the name of God and considered to be sacred is called as sacred groves. म्हणजे असे ग्रुप ऑफ ट्री जे काय केले जाते, कन्झर्व केलं जातं. कशासाठी? तर एक देवाच्या नावाने एक असं जंगल टाईप किंवा प्लांट्सचा जो एरिया आहे तो काय केला जातो, कन्झर्व केला जातो. दीज आर इन फॅक्ट सँच्युरियस कन्झर्व्ड बाय दी सोसायटी अँड नॉट बाय द गव्हर्नमेंट फॉरेस्ट डिपार्टमेंट. तर हे जे ग्रुप ऑफ ट्री आहे जे कन्झर्व केलेलं आहे, तर ते गव्हर्नमेंटने केलेलं नसून ते कोणी केलं असतं, त्या ठिकाणी राहणाऱ्या सोसायटी मधल्या लोकांनी केलेलं असतं. ठीक आहे. इट इज नॉट अंडर द गव्हर्नमेंट as it has been conserved in the name of God. It has special protection. जर ते देवाच्या नावाखाली कन्झर्व केलेलं असेल तर नक्कीच त्याला काही स्पेशल प्रोटेक्शन असणार. ठीक आहे. तर त्या ठिकाणी काय केलं जातं, तिथे जंगलतोड करू दिलेली जात नाही, तिथे डिफॉरेस्टेशन करू दिलं जात नाही की कोणी येईन आणि त्या प्लेस मधलं डिफॉरेस्टेशन करत असं त्या ठिकाणी होत नाही. ठीक आहे. का? तर ते देवासाठी त्या लोकांनी कन्झर्व केलेलं असतं. ठीक आहे. These cluster of think foresters are present not only in western Ghats of India but in the entire country. ते फक्त वेस्टर्न घाट मध्येच मिळतं का? तर नाही, ते इंडियातल्या एंटायर कंट्री मध्ये खूप ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतं. ठीक आहे. मोर दॅन 13,000 sacred groves have been reported in the India. म्हणजे 13,000 पेक्षा जास्त सॅग्रीड ग्रुव्ह हे आपल्याला कुठे पाहायला भेटतात? इंडियामध्ये. नेक्स्ट आपण पाहणार आहोत हाऊ कॅन बायोडायव्हर्सिटी बी कन्झर्व. ठीक आहे. बायोडायव्हर्सिटी काय? व्हरायटीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अराउंड अस. त्यालाच आपण काय म्हणतो? बायोडायव्हर्सिटी. ठीक आहे. बायो मीन्स लिव्हिंग आणि डायव्हर्सिटी म्हणजे काय? व्हरायटी. व्हरायटीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अराउंड अस, त्यालाच आपण म्हणतो बायोडायव्हर्सिटी. तर इथे काही पॉइंट दिलेले आहेत ते आपण पाहूया. फर्स्ट काय सांगितलेलं आहे? फर्स्ट दिलं आहे प्रोटेक्टिंग दी रेअर स्पेसीज ऑफ द ऑर्गॅनिझम. तर इथं काय सांगितलेलं आहे? ज्या स्पेसीज खूप रेअर आहेत, ठीक आहे, कमी प्रमाणात पाहायला भेटतात, त्यांचं काय केलं पाहिजे? आपण प्रोटेक्शन केलं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट दिलं आहे इस्टॅब्लिशिंग नॅशनल पार्क अँड सँच्युरीज. सँच्युरीज म्हणजेच काय? अभयारण्य. ठीक आहे. तर काय सांगितलेलं आहे? नॅशनल पार्क्स म्हणजे तिथं काय असणार? खूप सारे अॅनिमल्स असणार, खूप सारे प्लांट्स असणार. ठीक आहे. तर हे काय केलं पाहिजे? इस्टॅब्लिश. नेक्स्ट काय दिलं आहे? डिक्लेअरिंग सम रिजन ॲज बायो रिझर्वायर. ठीक आहे. तर बायो रिझर्वायर काय आहे? बायो रिझर्वायर मध्ये पण खूप सारे प्लांट्स असतात, अॅनिमल्स असतात. ठीक आहे. पण काय फरक आहे नॅशनल पार्क्स आणि बायो रिझर्वायर मध्ये? नॅशनल पार्क्स मध्ये काय करतो आपण? एखादी जर स्पेसिस रेअर होत असेल किंवा नष्ट होत असेल, ठीक आहे, तर ती स्पेसिस आपल्याला जर सापडली तर ती काय करू शकतो आपण? नॅशनल पार्क्स मध्ये आणू शकतो. ठीक आहे. पण बायो रिझर्वायर मध्ये हे असं करता येत नाही. बायो रिझर्वायर मध्ये त्या रिजन मध्ये जेवढे प्लांट्स आणि अॅनिमल्स आहेत फक्त तेच असतात. ठीक आहे. कशामुळे बाहेरचे आणता येत नाही? जर बाहेरचं एखादी स्पेसिस जर आणून तिथे ठेवली तर काय होईल? तिथली इकोसिस्टीम ही काय होईल? बिघडून जाईल. ठीक आहे. इकोसिस्टीमची चेन काय होईल? बिघडून जाईल. त्यामुळे काय इथे अदर स्पीसीजला आणलं जात नाही. नेक्स्ट आहे प्रोजेक्ट्स फॉर कन्झर्वेशन ऑफ स्पेशल स्पेसीज. मग काय वेगवेगळे प्रोजेक्ट स्टडी केला जातो की कोणती स्पीसीज एक्सटिंक्ट झालेली आहे, कोणत्या स्पीसीज एंडेंजर होत आहेत. ठीक आहे. मग अशा स्पीसीजचा स्टडी करून काय केलं जातात? त्यांचे काही प्रोजेक्ट्स केले जातात. ठीक आहे. प्रोजेक्ट्स फॉर कन्झर्वेशन ऑफ स्पेशल स्पेसीज. मग त्या स्पेसीजचं काय करा? प्रोजेक्ट करा. ठीक आहे. त्यामुळे काय होईल? स्पेसीज
संपून जाणार नाही. ठीक आहे. कन्झर्विंग ऑल प्लांट्स अँड ॲनिमल्स, सगळे प्लांट्स आणि ॲनिमल्स काय करा, कन्झर्व करा. ठीक आहे. नेक्स्ट डील आहे 6वं जे आहे ते काय आहे, ऑब्झर्व दी रूल्स. ठीक आहे. मग ऑब्झर्व दी रूल्स काय केलं जातं, बऱ्याच वेळेस फॉरेस्टच्या बाहेर किंवा झू पार्क वगैरे असेल तर त्या ठिकाणी काय केलं असतं, बरेच काही पाटे लावलेले असतात, त्यावरती काही रूल्स लिहिलेले असतात की काय काही इंजुरी करू नका. ठीक आहे. प्लांट्स तोडू नका, डिफॉरेस्टेशन करू नका. पण असं असताना देखील काही काही पर्सन काय करतात की त्याचा ट्राय करतात. ठीक आहे. हंटिंग करतात, पोचिंग करतात. ठीक आहे. तर पोचिंग म्हणजे काय, एखाद्या ॲनिमल्सचा पार्ट जो इसेन्शियल आहे, म्हणजे ह्युमन बिंग यूज करू शकतात. ठीक आहे. तर असा पार्ट काढून घेतला जातो आणि तो काय केला जातो, त्याची मार्केटिंग केली जाते. ठीक आहे. तर ते करू नये किंवा हंटिंग, शिकारी करू नये असं लिहिलेलं असताना देखील पर्सन करतात. तर ते काय करायचं आहे, तिथं आपल्याला ऑब्झर्व दी रूल्स, म्हणजे हे रूल्स कुणी तोडत नाही का, याचं काय करायचं आहे, तिथे ऑब्झर्वेशन करायचं आहे. 7वं काय आहे, मेंटेनिंग रेकॉर्ड ऑफ ट्रॅडिशनल नॉलेज. आपल्या पूर्वजांनी काही स्टडी केलेला आहे डायव्हर्सिटीवरती. ठीक आहे. बायोडायव्हर्सिटीवरती, की ह्या ह्या स्पीसीज इतक्या इतक्या आहेत, ह्या इंडेंजर्ड आहेत. ठीक आहे. ह्या रिअर आहेत, ते सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर त्यांनी काय केलं आहे, रेकॉर्ड केलेला आहे. कशासाठी, तर त्याचा यूज आपल्याला होण्यासाठी. ठीक आहे. तर त्यालाच आपण काय करायचं आहे, तो रेकॉर्ड काय करायचा आहे, मेंटेन करायचा आहे. कशामुळे, त्यामुळे आपलं एक तर नॉलेज पण वाढतं आणि ते जर आपण मेंटेन रेकॉर्ड करून ठेवला, त्याचाच यूज आपल्या काय होतो, फ्युचर जनरेशनला देखील होतो. टू स्टडी, फॉर द स्टडी पर्पज. अशा प्रकारे काय करू शकतो आपण, बायोडायव्हर्सिटी कन्झर्व करू शकतो. इथे काही सिम्बॉल्स दिलेले आहेत, तर त्या सिम्बॉल्सचा मिनिंग काय आहे ते आपण पाहूया. हे फर्स्ट दाखवलं आहे, तिथे एक पर्सन दाखवलेला आहे, तो काय करतोय, डस्टबिन मध्ये कचरा टाकतोय. म्हणजे यांचं, या सिम्बॉलचं मिनिंग काय आहे, वेस्ट मॅनेजमेंट, म्हणजे कचरा इथे तिथे टाकू नका, तो व्यवस्थित डस्टबिन मध्येच टाका. ठीक आहे. नेक्स्ट दाखवला आहे, इथे प्लग दाखवले आहे आणि त्याला एक ग्रीन ल्यूज दाखवला आहे. तर ते काय म्हणतायत की बऱ्याच वेळेस आपण काय होतो, रूमच्या बाहेर जातो, आउटसाईडला पडतो, तेव्हा काय होतं, बऱ्याच वेळेस आपला फॅन, लाईट वगैरे काय राहतो, चालू राहतो. तर ते चालू न करता, चालूच न ठेवता, इलेक्ट्रिसिटीचा अपव्यय न करता ते व्यवस्थित बंद करा. ठीक आहे. नेक्स्ट दिलेला आहे इथे बायसिकल दाखवला आहे. तर त्याचा मिनिंग काय आहे, की जर आपल्याला जवळच्याच ठिकाणी जायचं आहे, तर तिथे जाण्यासाठी आपण फ्यूल न यूज करता, आपण सॉरी, बाईक वरती, स्कूटी वरती, व्हेकल न यूज करता तिथे काय करा, नको त्या ठिकाणी व्हेकल यूज करण्याच्या ऐवजी बायसिकल यूज करा. ठीक आहे. नेक्स्ट इथे काय दिलेलं आहे, एक वॉटर ड्रॉप दाखवलेला आहे. तर ते काय सांगतोय की पाण्याचा अपव्यय न करता ते व्यवस्थित वापरा. ठीक आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, की आपण टॅप तशीच सुरू ठेवतो ब्रश वगैरे करत असताना. ठीक आहे. तर तेव्हा काय होतं, तर पाण्याचं वेस्टेज होतं. तर ते व्यवस्थित जेव्हा वापरायचं आहे तेव्हाच ते सुरू करा टॅप, आणि नंतर ते व्यवस्थित बंद करा. जर एखाद्या ठिकाणाहून आपण जर जात असतो, बऱ्याच वेळेस ना टॅप थोडीशी ओपनच राहते आणि त्यातनं थेंब 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 काय ड्रॉप ड्रॉप पाणी पडत राहतं. जर हे असं काही आपल्याला दिसलं तर ते देखील आपण काय करू शकतो, बंद करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे माय रूल इन एन्व्हायरमेंट. ठीक आहे. फर्स्ट काय सांगितलेलं आहे, कंट्रोल. कंट्रोल मध्ये काय दिलं आहे, प्रिव्हेंटिंग द हार्म, स्टॉपिंग द हार्मफुल ऍक्टिव्हिटीज, चेंज दी माइंडसेट. ठीक आहे. म्हणजे जितकं जास्त आपल्याला कंट्रोल करता येईल, की कचरा इथे तिथे टाकण्याच्या ऐवजी तो कुठे टाका, डस्टबिन मध्येच टाका. ठीक आहे. दुसरं कोणी टाकत असेल तर त्याला देखील आपण सांगू शकतो की की कचरा व्यवस्थित डस्टबिन मध्ये टाका. म्हणजे जितक्या हार्मफुल गोष्टी आपल्याला ऍक्टिव्हिटीज टाळता येतील तेवढ्या. म्हणजे जवळच कुठे जायचं आहे तर तिथे व्हेकल न घेऊन जाता आपण बायसिकल वरती देखील जाऊ शकतो किंवा बाय वॉक देखील जाऊ शकतो. तर हे देखील आपण करू शकतो. नेक्स्ट काय दिलं आहे, प्रोडक्शन, रिव्ह्युअल ऑफ हार्म द फॅक्टर्स ऑफ एन्व्हायरमेंट. आणि सेकंड काय सांगितलं आहे, अटेम्प्टिंग इनोव्हेशन. ठीक आहे. मग काय होतं, बऱ्याच वेळेस समुद्र किनारी वगैरे काय झालेलं असतं, खूप सगळ्या पॉलिथिन जमा झालेलं असतं. आपण जेव्हा जातो खातो वगैरे, काही वेपर्स पॅकेट वगैरे घेतलं असेल, त्याची जी रॅपर वगैरे आहे ते तिथंच टाकतो. तर ते काय होतं,
बऱ्याच वेळेस ना इतका जास्त कचरा होतो की आपण चालताना देखील म्हणजे इतका जास्त कचरा होतो की चालताना देखील आपल्याला तो दिसतो बीच वरती वगैरे. मग त्यामुळे काय होतं, मग पाणी वगैरे वाहत वगैरे असं तर त्याला अडथळा येतो. ठीक आहे. समुद्रकिनारी देखील पाण्याचं व्यवस्थित साठा होत नाही. तिथे काय होते, घाण तयार होते. तर त्या ठिकाणी आपण काय करू शकतो, जितकं जास्त होईल आपण तिथला प्लेस क्लीन करू शकतो. सगळ्यांनी मिळून जर ठरवलं की तिथला कचरा वगैरे काढून टाकायचा, क्लीन करायचं, तर ते देखील आपण केलं पाहिजे. अटेम्प्टिंग इनोव्हेशन मध्ये काय सांगितलेलं आहे, आता की पॉलिथिनचा रियूज देखील करता येतो. त्यामुळे पॉलिथिन व्यवस्थित एका जागेवर त्याचा साठा केला पाहिजे. व्यवस्थित त्या वेस्ट काही जर वेस्ट प्रोडक्ट वगैरे असतील तर त्याचं व्यवस्थित डिकम्पोजिशन केलं पाहिजे. नेक्स्ट आहे अवेअरनेस. अवेअरनेस मध्ये काय दिलेलं आहे, एक आहे एज्युकेशन, दुसरं आहे गायडन्स, थर्ड आहे अवेअरनेस. ठीक आहे, एक्सेट्रा. तर आपण काय करायचं, या गोष्टी त्या अवेअरनेससाठी एक आहे एज्युकेशन, दुसरं आहे गायडन्स. तर आपल्याला त्या गोष्टीचं एन्व्हायरमेंटचं जर मॅनेजमेंट करायचं असेल तर त्यासाठी काय पाहिजे, आपल्याला एज्युकेशन पाहिजे. ठीक आहे. आपल्याला जर एन्व्हायरमेंट मधल्या काही स्पेसिस जर कन्झर्व करायचे असतील तर त्याच्या अगोदर आपल्याला त्याचं नॉलेज पाहिजे. मग बायोडायव्हर्सिटी माहित पाहिजे. ठीक आहे. कोणती स्पेसिस एक्सटिंक्ट होती, कोणती नाही. ठीक आहे. आणि ह्याप्रमाणे आपण इतरांना गाईड देखील करून काय करू शकतो, एन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन करू शकतो. आणि एज्युकेशन जर असेल तर नक्कीच आपण काय राहतो, अवेअर सध्या राहतो. नेक्स्ट आहे प्रिव्हेन्शन. प्रिव्हेंटिंग पॉसिबल हार्म्स, डिसिग्निंग न्यू प्लांट्स, फॅक्टर्स हार्मफुल टू एन्व्हायरमेंट. म्हणजे ह्या जे काही फॅक्टर एन्व्हायरमेंटला अफेक्ट करतात. मग इंडस्ट्री मधला वेस्ट प्रोडक्ट असो त्याचं व्यवस्थित डिकम्पोजिशन केलं पाहिजे. ठीक आहे. नको तिथे व्हेकलचा यूज न करता बायसिकल वगैरे किंवा बायवॉक आपण जाऊ शकतो, ते देखील केलं पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे. वेस्ट प्रोडक्टचं व्यवस्थित डिकम्पोजिशन देखील आपण करू शकतो, ते देखील करू शकतो. सेम इथे काय दिलेलं आहे, नेक्स्ट प्रिव्हेन्शन पण दिलेलं आहे. आणि नेक्स्ट प्रिव्हेन्शन मध्ये काय सांगितलं आहे, प्रिझर्विंग व्हॉट एव्हर हॅज बीन लेफ्ट ओव्हर. ठीक आहे. आणि नेक्स्ट काय आहे, कन्झर्वेशन. कन्झर्व दी अवेलेबल रिसोर्स. म्हणजे जे काही रिसोर्स अवेलेबल आहेत आपल्याला, मग माइन मधले म्हणा, मग ठीक आहे, ते जेवढं हवं तेवढंच यूज केले पाहिजेत, खनिज वगैरे. किंवा फॉरेस्ट आहे, मग प्लेस कमी, पॉप्युलेशन तर दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे, मग आपल्याला प्लेस लागते. बऱ्याच वेळेस काय करतो, आपण फॉरेस्टचं डिफॉरेस्टेशन करतो. तर ते जेवढं म्हणजे कन्झर्व करता येईल फॉरेस्ट तेवढं कन्झर्व केलं पाहिजे, जेवढं प्लांटेशन करता येईल तेवढं केलं पाहिजे. ठीक आहे. नॅशनल पार्क्स वगैरे करून आपण काय करू शकतो, बायोडायव्हर्सिटी काय करू शकतो, कन्झर्व करू शकतो. जे रिसोर्स आहेत त्यांचं काय केलं पाहिजे, आपण व्यवस्थित कन्झर्वेशन केलं पाहिजे. आपण वरतीच पाहिलेलं आहे बायोडायव्हर्सिटी मध्ये की कोणकोणत्या प्रकारे आपण काय करू शकतो, कन्झर्व करू शकतो. ठीक आहे. मग त्यात नॅशनल पार्क्स असो, ठीक आहे, प्रोटेक्शन असो, ऑब्झर्विंग रूल्स असो, या प्रकारे आपण काय करू शकतो, एन्व्हायरमेंटचं कन्झर्वेशन करू शकतो. म्हणजे यामध्ये काय करू शकतो, आपण स्वतः देखील पार्टिसिपेट होऊन एकट्याने देखील हे काम करू शकतो. हॉटस्पॉट्स ऑफ बायोडायव्हर्सिटी. नेक्स्ट पॉइंट इज हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी. तर आपण सुरुवातीला सांगितलेलं आहे काय आहे हॉटस्पॉट, व्हरायटीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम अराउंड अस. ठीक आहे. पण इथे काय दिलेलं आहे, हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी. म्हणजे असे काही प्लेस आहे की तिथे काय आहे, खूप प्रमाणात वेगवेगळ्या स्पेसिस देखील आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम देखील आहेत. ते कसे आहेत, नॅचरली आपल्या अर्थवरती आहेत. तर ते काय आहे, बऱ्याच प्रमाणात सापडतात. हॉटस्पॉट अशी प्लेस आहे की जिथे काय आहे, वेगवेगळ्या प्लांट्सची आणि ॲनिमल्सची काय असते, बायोडायव्हर्सिटी असते. ठीक आहे. पण ते असं प्लेस असते की जिथे काय झालं असतं, 70% तिथली स्पेसिस काय झालेली असते, नष्ट झालेली असते. म्हणजे ते फॉरेस्ट एरिया जो आहे तिथला 70% काय झाला असतो, नष्ट झालेला असतो. तर त्या त्या ठिकाणच्या स्पेसिस काय झालेल्या असतात, रेअर होत आलेल्या असतात, त्या इंडेंजर मध्ये जात असतात. तर त्या ठिकाणाला काय म्हणतात, हॉटस्पॉट ऑफ
बायोडायव्हर्सिटी म्हणजे त्याला काय त्याला कन्झर्व करण्याची गरज असते, ती नीड असते, नाही तर स्पेसिस संपून जाण्याचे चान्सेस असतात. तर त्या प्लेसलाच आपण काय म्हणतो, हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटी. म्हणजे 70% तिथल्या प्लेसचं काय झालं असतं, डिस्ट्रक्शन झालेलं असतं, मग ते ॲनिमल्स असो किंवा प्लांट्स देखील असो. ठीक आहे. मग तिथे सांगितलं, काय सांगितलं आहे हॉटस्पॉट मध्ये, 34 हायली सेन्सिटिव्ह बायोडायव्हर्सिटी स्पॉट आर रिपोर्टेड ऑल ओव्हर दी वर्ल्ड. म्हणजे आपल्या वर्ल्ड मध्ये किती 34 प्लेसेस आहेत कशाचे, हॉटस्पॉटचे. हॉटस्पॉट ऑफ बायोडायव्हर्सिटीचे किती किती आहेत, 34 आहेत प्लेस. ठीक आहे, ऑल ओव्हर द वर्ल्ड. Such areas had occupied 15.7 एरिया ऑफ दी अर्थ. आणि त्यांनी किती आपला एरिया ऑक्युपाय केलेला आहे, तर तो आहे 15.60% एरिया एवढा त्यांनी काय केलेला आहे, त्या हॉटस्पॉटनी ऑक्युपाय केलेला आहे. ॲट प्रेझेंट 86% ऑफ द सेन्सिटिव्ह एरियाज आर ऑलरेडी डिस्ट्रॉइड. ठीक आहे. प्रेझेंटली ओनली 23% area of the earth has been left over with the sensitive spot. म्हणजे 15.7 पैकी फक्त आता किती एरिया राहिलेला आहे, तर तो आहे 2.3%. म्हणजे त्या 15.70% मधला एरिया काय झालेला आहे, नष्ट झालेला आहे. आणि फक्त किती राहिलेला आहे, फक्त 2.3% एरिया हॉटस्पॉट म्हणून आज राहिलेला आहे. ठीक आहे. इट इन्क्लूड्स 1,15,000 प्लांट स्पेसीज विच आर 50% ऑफ द वर्ल्ड काउंट. म्हणजे तेवढ्याच एरियात आज 2.3 मध्ये किती प्लांट स्पेसीज आहेत, तर 1,500 प्लांट स्पेसीज आहेत. सॉरी, 1,50,000 प्लांट स्पेसीज त्या 2.3% मध्ये आज देखील सापडतात. आणि होल वर्ल्ड मध्ये जेवढे हॉटस्पॉट्स मध्ये स्पेसीज प्लांट स्पेसीज सापडतात, त्यातल्या 50% ह्या प्लांट स्पेसीज त्या 2.3 मध्ये सापडल्या जातात. म्हणजे एवढ्या जास्त प्रमाणात त्या सापडल्या जातात. म्हणजे होल वर्ल्ड मध्ये जर 3 लाख प्लांट स्पेसीज असतील, तर त्यातल्या 1,50,000 प्लांट स्पेसीज ह्या कुठे आहेत, त्या सुरुवातीला मी जे सांगितलं आहे 2.3% एरियामध्ये तेवढ्या स्पेसीज आज देखील सापडल्या जातात. ॲज पर ॲज इंडिया इज कन्सिडर्ड आउट, ॲज पर ॲज म्हणजे इन इंडिया आउट ऑफ 135 species of animals are present. 85 species are found in the jungle of eastern region. About 1,500 endemic plant species found in western घाट. ठीक आहे. तर इथे काय सांगितलेलं आहे, एंडेमिक एक वर्ड आलेला आहे, एंडेमिक. ठीक आहे, इथे वर्ड आहे एंडेमिक. म्हणजे एंडेमिकचा मिनिंग काय आहे, एखादा पर्टिक्युलर रिजन असतो आणि त्या स्पेसीज फक्त आणि फक्त त्याच एरियामध्ये सापडतात, तर त्या स्पेसीज प्लांट स्पेसीजला आपण काय म्हणतो, एंडेमिक. ठीक आहे. म्हणजे त्या कुठे सापडतात, 1,500 एंडेमिक प्लांट स्पेसीज आर फाउंड इन वेस्टर्न घाट. म्हणजे त्या फक्त आणि फक्त वेस्टर्न घाट मध्ये सापडतात. Out of the total plant species in the entire world, 50,000 are endemic. म्हणजे टोटल प्लांट स्पेसीज ज्या आहेत, out of the total plant species in the entire world, 50,000 are endemic species. म्हणजे जेवढे काही टोटल प्लांट स्पेसीज आहेत वर्ल्ड मध्ये, त्यातल्या 50,000 स्पेसीज ह्या कशा आहेत, एंडेमिक आहेत. म्हणजे त्या काय होतात, फक्त एखाद्या पर्टिक्युलर रिजन मध्येच त्या स्पेसीज सापडतात.
नेक्स्ट आहे 3 endangered हेरिटेज प्लेस ऑफ दी कंट्री. ठीक आहे. मग असे काही, सॉरी, नेक्स्ट पॉइंट आपण पाहत आहोत 3 endangered हेरिटेज प्लेस ऑफ द कंट्रीज. ठीक आहे. तर मग अशा काही आपण पाहणार आहोत एंडेंजर्ड स्पेसीज 3 कंट्रीज मधल्या. द तर पाहूया आपण काय आहे. द वेस्टर्न घाट स्प्रेड ओव्हर दी स्टेट्स ऑफ गुजरात, महाराष्ट्र, गोवा, तमिळनाडू अँड केरला हॅज बीन endangered due to mining industries and search for natural gas. म्हणजे वेस्टर्न घाट मधले हे असे काही स्टेट आहेत जिथे काय होत आहे, मायनिंग इंडस्ट्री होत आहे. ठीक आहे. तर ते काय करतात की जेवढं पाहिजे त्यापेक्षाही जास्त ते काय करतात, भेटल तेवढं जास्त जास्त घेत जातात. ठीक आहे. तसंच नॅचरल गॅसमुळे देखील तिथे काय होत आहे, तिथल्या ॲनिमल्सची जी प्लेस आहे राहण्याची, तर ती काय होत चाललेली आहे, कमी कमी होत चाललेली आहे. त्यामुळेच काय होत आहे, तिथल्या ॲनिमल्सला राहण्यासाठी जे प्लेस आहे ते त्याचा एरिया देखील काय होत आहे, इथे कमी होत आहे. त्यामुळे काय होत आहे, इथल्या काही स्पेसीज ज्या आहेत त्या काय झालेल्या आहे, इंडेंजर्ड झालेल्या आहे. ठीक आहे. हॅबिटेट्स ऑफ एशियाटिक लायन्स अँड वाईल्ड बायसन ऑफ धिस रिजन हॅव बीन अंडर ट्रेड. ठीक आहे. मग त्यात काय झालेलं आहे, त्यांचा हॅबिटॅट कमी झालेला आहे. ठीक आहे. मायनिंगमुळे आणि कशामुळे, नॅचरल गॅसमुळे तिथल्या ॲनिमल्सचा जो राहण्याचा एरिया आहे तो कसा होत चाललेला आहे, कमी कमी होत चाललेला आहे. त्यामुळे तिथल्या स्पेसीज सध्या काय होत आहेत, तर त्या कमी कमी होत चाललेल्या आहेत. तर त्यामध्ये 2 ॲनिमल सांगितलेले आहेत. एक आहे एशियाटिक लायन्स आहे आणि दुसरं काय सांगितलं आहे, वाईल्ड बायसन्स. ठीक आहे. तर या स्पेसीज काय झालेल्या आहेत, इंडेंजर्ड झालेल्या आहेत. नेक्स्ट पाहूयात मानस सेंच्युरियस म्हणजे मानस अभयारण्य ऑफ द आसाम इज अंडर थ्रेट ड्यू टू डॅम्स अँड indiscriminations use of water. Tigers and rhino of that region are under threat. जे मानस सँच्युरीज आहे आसाम मधलं, तर तिथे काय आहे, डॅम्स आहेत. मग काय होतं, खूप सारा पाऊस झाला की मग काय होतं, ते डॅम काय होतं, पाण्याने फुल भरतं. मग पाणी जर भरलं तर काय करावं लागतं, की ऑब्विसली तिचे गेट ओपन करून काय करावं लागतं, ते पाणी सोडावं लागतं. तर जेव्हा ते सोडलं जातं तेव्हा काय होतं, पूर्ण त्या एरियामध्ये खूप सारं पाणी होतं, फ्लड येतो. तर त्यामुळे काय होत आहे, तिथल्या काही स्पेसीज काय झालेल्या आहेत, इंडेंजर्ड मध्ये गेलेल्या आहेत. मग त्यात काय आहे, एक सांगितलेलं आहे टायगर अँड दुसरं काय आहे टायगर आणि दुसरं आहे रेहिनो. हे कुठले आहेत, कुठल्या स्पीसीज आहेत, मानस सेंच्युरियस ऑफ दी आसाम. ठीक आहे. वेस्टर्न घाट मध्ये कोणते पाहिले होते आपण, एशियाटिक लायन्स अँड वाईल्ड बायसन. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे, सुंदरबन सेंच्युरियस. ठीक आहे. ऑफ वेस्ट बेंगाल इज रिझर्व फॉर टायगर. आपण म्हणतो बघा की वेस्ट बेंगालचा टायगर फेमस आहे. ठीक आहे. तो कुठला आहे, सुंदरबन सेंच्युरियस ऑफ वेस्ट बेंगाल्स is reservoir for tiger. However, the tiger's population and overall local environment is seriously changed by the dam, deforestation, excessive fishing, trenches dug for same etc. तर यात काय झालेलं आहे, जे टायगर्स आहेत तर ते काय झाले आहे, टायगरची स्पेसीज इंडेंजर्ड झाले आहे. कशामुळे झालेले आहे, तर काय आहे, तिथे देखील सेम काय आहे, डॅम्स आहेत. डॅममुळे पाणी जर सोडलं तर तिथे काय होते, फ्लडिंग वगैरे होते. ठीक आहे. तसंच तिथे काय होतं, डिफॉरेस्टेशन देखील होतं, आणि एक्सेस फिशिंग देखील होते. त्यामुळे काय झालं, काही स्पेसीज ज्या आहेत त्या काय झालेल्या आहेत, तिथल्या इंडेंजर्ड झालेल्या आहेत. मग डिफॉरेस्टेशन म्हणल्यामुळे काय होईल, मग तिथे काय होईल, प्लांट्सचे देखील स्पेसीज कमी कमी होणार, एक्सेसिव्ह फिशिंग होते.
ठीक आहे, हे कशातलं आहे? सुंदरबन सेंच्युरियस. नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ क्रिएटेड स्पेसीज. मग त्याच्यामध्ये काय केलेलं आहे? इथे 4 क्लास दिलेले आहेत. फर्स्ट काय आहे? एंडेंजर्ड स्पेसीज. सेकंड काय आहे? रिअर स्पेसीज. ठीक आहे, आणि थर्ड काय आहे? वल्नरेबल स्पेसीज. आणि फोर्थ काय आहे? इंटरडिटर्मिनेशन स्पेसीज. तर आपण काय करू, सुरुवातीला काय करू, याचा मीनिंग पाहून घेऊ. सुरुवातीला काय आहे? इंडेंजर्ड स्पेसीज. मग अशा स्पेसीज ज्या काय होत आहेत? नष्ट होत आहेत, त्या एक्सटिंक्ट होण्याच्या मार्गावरती आहेत. ठीक आहे, संपून जाण्याच्या, नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत. मग नक्कीच त्यांचं काय कन्झर्वेशन करण्याची आपल्याला गरज आहे. नेक्स्ट दिलेला आहे सेकंड काय आहे? रिअर स्पेसीज. ठीक आहे, मग रिअर स्पेसीज म्हणजे काय? तिथल्या स्पेसीज काय झालेल्या आहेत? कमी झालेल्या आहेत. ठीक आहे, पण त्या इंडेंजर्ड आहेत का? नाही, फक्त काय झालेले आहेत? कमी प्रमाणात, त्याचं प्रमाण काय होत आहे? कमी कमी होत आहे. नेक्स्ट आहे वल्नरेबल स्पेसीज. वल्नरेबल स्पेसीज म्हणजेच काय? स्पेसीज कमी झालेल्या आहेत. ठीक आहे, त्यांना कन्झर्व करण्याची गरज आहे. आणि जर आपण कन्झर्व केलं नाही तर त्या स्पेसीज काय होणार? इंडेंजर्ड होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, त्या इंडेंजर्ड नाहीये, पण त्या इंडेंजर्ड होण्याची शक्यता आहे. आणि नंतर काय आहे? इनडिटर्मिनेशन स्पेसीज. तर इनडिटर्मिनेशन स्पेसीज या अशा स्पेसीज असतात की त्या नष्ट होतात की नाही असं आपल्याला एक्झॅक्ट माहित नाही, पण त्यांच्या हॅबिटॅटून वगैरे आपल्याला काय होतं? फक्त असं वाटतं की त्या स्पेसीज काय होत आहेत? नष्ट होत आहेत. ठीक आहे, तर आपण एक एक इन डिटेल पाहूया. इंडेंजर्ड स्पेसीज त्यामध्ये काय सांगितलंय? आयदर नंबर ऑफ दिस ऑर्गॅनिझम इज डिक्लाइन और देअर हॅबिटॅट इज shrunk to such an extent that they can be extinct in near future if conservation measure are not implemented. म्हणजे जर आपण कन्झर्वेशन त्यांचं केलं नाही तर काय होईल? त्या स्पेसीज नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत. त्यांचे हॅबिटॅट देखील काय होत आहेत? श्रंक, कमी होत आहेत. ठीक आहे, जर आपण त्याचं कन्झर्वेशन जर केलं नाही तर त्या नक्कीच काय होऊन जातील? नष्ट होऊन जातील. तर त्याचे काही एक्झाम्पल दिलेले आहेत की एंडेंजर्ड स्पेसीज कोणकोणते आहेत. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? एक आहे लायन टेल मंकी. ठीक आहे, आणि नेक्स्ट काय आहे? लेझर फ्लोरिसियन. तर इथं लायन टेल्ड मंकीची काय केलेली आहे? इथे इमेज दाखवलेली आहे, पहा ती. ठीक आहे, हा आहे, कोण आहे? लायन टेल्ड मंकी. त्याची स्पेसीज कशी आहे? इंडेंजर्ड. जर त्यांना नाही आपण कन्झर्व केलं तर ती काय होऊन जाईल? एक्सटिंक्ट. म्हणजे ही प्रोसेसच आहे. फर्स्ट व्हल्नरेबल असते, नेक्स्ट इंडेंजर्ड असते, आणि शेवट कोणती असते? एक्सटिंक्ट. म्हणजे त्यांना कन्झर्व करावं लागतं, नाही तर त्या इंडेंजर्ड होतात. व्हल्नरेबल स्पेसीज काय होतात? इंडेंजर्ड. आणि इंडेंजर्ड स्पेसीज मग काही काळानंतर जर त्यांचं कन्झर्वेशन केलं नाही तर त्या काय होऊन जातील? एक्सटिंक्ट स्पेसीज. ठीक आहे, नेक्स्ट आहे रिअर स्पेसीज. त्यामध्ये काय म्हणतात? नंबर ऑफ दीज ऑर्गॅनिझम इज कन्सिडर्ड डिक्लाइन organism of these species being endemic may become extinct very fast. त्याचे एक्झाम्पल काय दिलेलं आहे? रेड पांडा सांगितलेलं आहे. त्याचं एक्झाम्पल आहे रेड पांडा. आणि काय आहे? मस्क डिअर. तर इथे इमेज दिलेली आहे 4.5 वरती रेड पांडा. हे पहा, असा दिसतो रेड पांडा. ठीक आहे, तर रिअर स्पेसीज काय म्हणते? नंबर ऑफ दीज ऑर्गॅनिझम इज कन्सिडरेबली डिक्लाइंड. ठीक आहे, ऑर्गॅनिझमची संख्या कशी होईल? कमी. ऑर्गॅनिझम ऑफ दीज स्पेसीज बिंग एंडेमिक मे बिकम एक्सटिंक्ट व्हेरी फास्ट. तर हे रिअर स्पेसीज मधले जे ऑर्गॅनिझम्स आहेत ते कसे आहेत? ते काय आहेत? एंडेमिक. मी थोड्या वेळापूर्वीच याचा मिनिंग सांगितले आहे. ते कसे आहेत? एंडेमिक. म्हणजे ते काय होतात? फक्त एखाद्या पर्टिक्युलर रिजन मध्ये सापडतात आणि त्यांची संख्या जेव्हा कमी होते त्याला आपण काय म्हणतो? रेअर स्पेसीज. ठीक आहे, इंडेंजर्ड स्पेसीज कसे आहे? होल वर्ल्ड मध्ये कुठे देखील सापडते आपल्याला. ठीक आहे, आणि त्यांची संख्या कमी झाली तर आपण काय म्हणतो? इंडेंजर्ड स्पेसीज. पण जेव्हा एंडेमिक असेल म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर रिजन मध्येच ती स्पेसीज जर सापडत असेल, मग ती प्लांट्सची असो किंवा ॲनिमल्सची. ठीक आहे, आपण सध्या ॲनिमल्स बद्दल पाहत आहोत. तर ॲनिमल्सची स्पेसीज एखाद्या पर्टिक्युलर रिजन मध्ये सापडत असत
आणि ती जर स्पेसिस कमी होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, रिअर स्पेसिस. ठीक आहे. इट इज डिफरन्स बिटवीन इंडेंजर्ड स्पेसिस अँड रिअर स्पेसिस. नेक्स्ट आहे थर्ड, व्हल्नरेबल स्पेसिस. त्यामध्ये काय म्हणतात, नंबर ऑफ these organism is extremely less and continuous to decline. त्या ऑर्गॅनिझमची संख्या कशी आहे, एक्स्ट्रीमली म्हणजे कमी आहे. ठीक आहे. अँड कंटिन्युअस टू डिक्लाइन म्हणजे ती कंटिन्युअस काय होत आहे, कमी कमी होत चाललेली आहे. तर कंटिन्युअस डिक्लाइन इन देअर नंबर इज वोरिसम रिझन. ठीक आहे. तर त्याचं एक्झाम्पल काय दिलेलं आहे, वॉरिसम रिझन. त्याचे एक्झाम्पल्स काय दिलेले आहे व्हल्नरेबल स्पीसीजचं, टायगर आणि लायन. जर आपण ह्याचं कन्झर्वेशन केलं नाही व्हल्नरेबल स्पीसीजचं तर ते कशात जातात, मग एंडेंजर्ड स्पीसीज मध्ये जातात. त्यामुळे आपल्याला त्याची कन्झर्वेशन करण्याची नीड आहे. नंतर आहे इनडिटर्मिनेशन स्पेसीज. These organisms appear to be endangered due to their some behavioral habits like shyness. म्हणजे ते कसे असतात, लाजाळू असतात ते ॲनिमल्स. ठीक आहे. म्हणजे त्यांच्या बिहेवियर मुळे आपल्याला काय वाटतं की त्या स्पेसीज काय होत आहेत, इंडेंजर्ड होत आहेत. ठीक आहे. पण त्या आहेत का नाही हे आपल्याला कन्फर्म नसतं. कशामुळे हे गोष्टी कन्फर्म होत नाहीत, त्या ॲनिमल्सच्या शायनेसमुळे. देअर इज नो डेफिनेशन अँड सबस्टेन्शियल इन्फॉर्मेशन. ठीक आहे. त्याच्यामुळे आपल्याला त्याची काय पर्टिक्युलर माहिती नाहीये. ठीक आहे. त्याबद्दल पर्टिक्युलर नॉलेज नाहीये की खरंच ती स्पेसिस इंडेंजर्ड मध्ये आहे का की नाही. फक्त त्यांच्या बिहेवियर वरून आपल्याला असं वाटतं की ती स्पेसिस इंडेंजर्ड आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, इनडिटर्मिनेशन स्पेसिस म्हणतो. तर इथे काही एक्झाम्पल दिलेले आहेत. तर ते आहे गॅंट स्क्वेरल शेक्रू. ठीक आहे. ग्रँड स्क्वेरल खारुताई म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. इथे आज आपला 4th टॉपिक संपलेला आहे.